हे पुरणपोळीचं सारण आहे, अशा प्रकारे छान घट्ट करून घेतलेलं आहे। आता मी पीठ मळून घेणार आहे, तोपर्यंत हे थंड व्हायला ठेवते, मग त्याला मिक्सरला ग्राइंड करते। पीठ घेतलंय मी, चाळून घेतलंय, मग थोडंसं मीठ आणि हळद टाकली, आता ते मळून घेते। पण हे मैदा नाही आहे, गव्हाचं पीठ आहे। एकदम हळूहळू लाटायचे, कारण की मी जास्त भरलंय ना। आणि ॲक्च्युली हे गव्हाचं पीठ आहे, मैदा नाही आहे। मी गव्हाचं पीठ केलं आहे, पण ह्याच्या पण पुरणपोळ्या खूप छान होतात। पुरणपोळ्या रेडी झाल्या आहेत।